मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर निलेश खाडे, समर्थ पशुवैद्यकीय प्रयोगशाळा राहता इथून बोलत आहे. मित्रांनो, आज तुमच्याशी बोलण्याचं एक विशिष्ट कारण म्हणजे बऱ्याचशा वेळेस ज्यावेळेस सॅम्पल आपले शेतकरी मित्र लॅबमध्ये घेऊन येतात, त्यावेळेस असं होतं की सॅम्पल आणल्यानंतर इथं आल्यानंतर समजतं की सॅम्पल खराब झालेला आहे, तो त्यातलं रक्त गोठलेलं आहे. अशा वेळेस हा जो सॅम्पल आहे हा आपण मशीनमध्ये देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे याच्यावर कुठल्याही प्रकारचं ॲनालिसिस आपण करू शकत नाही. तर त्याच संदर्भात बोलण्यासाठी मी आज आपल्यासमोर आलो आहे. मित्रांनो, 2 प्रकारच्या ब्लड सॅम्पल व्हायला असतात. तर ही पहिलीवाली जी आहे ती ती म्हणजे EDTA किंवा सोडियम सायट्रेट व्हायल, जी आपल्याला अशी निळ्या रंगाची बघायला मिळते. तर ही जर तुम्ही व्हायल बघितली तर याच्यावर EDTA किंवा सोडियम सायट्रेट असं लिहिलेलं असतं. ही निळ्या रंगाची असते आणि ज्यावेळेस आपण यात सॅम्पल घेतो, यामध्ये आपल्या गाईचं हिमोग्लोबिन असेल, तुम्हाला चेक करायचं असेल किंवा त्यात कुठलं प्रकारचं इन्फेक्शन आहे, व्हायरल आहे, बॅक्टेरियल आहे, हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ही या रंगाची EDTA व्हायल पाहिजे असते. तर EDTA व्हायल म्हणजे काय असतं की ह्या व्हायलमध्ये किंवा या ट्यूबमध्ये EDTA नावाचं केमिकल किंवा द्रव्य असतं. तर ते एक तर लिक्विड फॉर्ममध्ये येऊ शकतं किंवा पावडर फॉर्ममध्ये. तर याच्या आतमध्ये तुम्ही जर बघितलं तर मला माहीत नाही तुम्हाला दिसतंय की नाही क्लिअर. तर याच्या आतमध्ये तुम्हाला EDTAचं लिक्विड जे आहे त्याचे असे तुषार किंवा ड्रॉपलेट्स असे दिसून येतील. तर या ड्रॉपलेट्समुळे ज्यावेळेस तुम्ही सॅम्पल घ्याल, ब्लड सॅम्पल त्यात मिक्स केल्यानंतर तो गोठणार नाही. तर ज्यावेळेस आपण ब्लड सॅम्पल यात घेणार आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती ब्लड सॅम्पल घ्यायचं आपल्याला. तर ही जर तुम्ही ट्यूब बघितली तर याच्यावर एक काळ्या रंगाची मार्किंग आहे. तर ही 2 ml ची मार्किंग असते. तर ज्यावेळेस आपण ब्लड घेणार आहोत तेव्हा आपल्याला ह्या काळ्या रंगाच्या मार्किंगपर्यंत ब्लड घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला 2 ml ब्लड घ्यायचं आहे. तर याने काय होणार आहे की हे 2 ml ब्लड आपण याच्यात घेतल्यानंतर आपल्याला हे लिक्विड जे आहे यातलं EDTA जे आहे या ब्लडमध्ये मिक्स करायचं आहे. ते मिक्स झाल्यानंतर आपलं जे रक्त आहे, जे सॅम्पल आपण घेतलेलं आहे यात, तर ते गोठणार नाही. आणि जर ते गोठलं नाही तर त्याचं आपण पूर्णपणे किंवा व्यवस्थितपणे लॅबमध्ये आणल्यानंतर ॲनालिसिस करू शकतो. तर कधीकधी असं देखील होतं की आपण ज्यावेळेस सॅम्पल घेतो तर हे सॅम्पल पूर्णपणे ट्यूब भरूपर्यंत आपल्याला सॅम्पल घेतलं जातं कधीकधी. तर ज्यावेळेस ही ट्यूब पूर्ण भरलेली असेल तर एक लक्षात घ्या की हे जे EDTA केमिकल आहे यातलं, हे फक्त 2 ml ब्लडसाठीच पुरेसे आहे. तर यात जर तुम्ही पूर्ण भरून जर ब्लड सॅम्पल घेतला तर एक तर म्हणजे ही जे रक्त आहे ते पूर्णपणे त्या केमिकलसोबत मिक्स होणार नाही, कारण त्याला हालायला जागा राहत नाही. आणि दुसरं, जे केमिकल दिलं आहे ते अपुरं पडतं या जास्त ब्लडसाठी. तर त्यामुळं काय होईल की याच्यात तुमच्या रक्ताच्या गाठी दिसतील. रक्ताच्या गाठी आल्यामुळं तुमचं आपलं जे ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस चुकू शकतं. आपलं मशीन आहे, मशीनमध्ये ते क्लॉट जातात, मशीनला डॅमेज होऊ शकतं. तर यामुळे आपल्याला जे ब्लड सॅम्पल घ्यायचं आहे ते फक्त 2 mlच घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाचं परत एकदा मी सांगतो, निळ्या झाकणाची व्हायल असते. यात आपण हिमोग्लोबिन असेल गाईचं, कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन असेल हे आपण टेस्टिंग करू शकतो. याच्यात 2 ml ब्लड घ्यायचं. ब्लड घेतल्यानंतर त्याला आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यातलं जे लिक्विड केमिकल असतं ते आपल्याला त्याच्यात ब्लड सॅम्पलमध्ये मिक्स करायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा जो सॅम्पल आहे हा आपल्याला लॅबला घेऊन यायचा आहे. लॅबला आल्यानंतर मग आपण जे पुढचं ॲनालिसिस आहे ते लॅबमध्ये होऊन, ह्या गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी आपल्याला थोडंसं लक्षात ठेवावं लागतील. जर केमिकल नसेल किंवा यात आपली पावडर नसेल, कधीकधी ते झाकण उघडल्यामुळं लिक्विडही उडून जातं, कधीकधी पावडर सांडते. तर त्या केसमध्ये तुम्हाला सॅम्पल काढल्यानंतर एक 10 मिनिटात तुम्ही फक्त वर खाली जरी केलं तर तुम्हाला गाठी दिसून येतील किंवा रक्त गोठलेलं दिसून येईल. तर या केसमध्ये तुम्ही ज्यावेळेस सॅम्पल घेता त्यावेळेस एक 10 मिनटं घरीच चेक करून सॅम्पल तुम्ही जर निघाला तर नक्कीच याचा फायदा होईल. बरेचशा वेळेस असं होतं की लांबून लोक येतात आणि इथं आल्यानंतर समजतं की सॅम्पल क्लॉट झालेला आहे किंवा रक्त गोठलेलं आहे. तर त्या केसमध्ये
आपण कुठल्याही प्रकारचं ॲनालिसिस करू शकत नाही. तर ही झाली महत्त्वाची 1 नंबरची वायल. याच्यात आपल्याला हिमोग्लोबिन असेल, रक्ताचं गाईचं रक्ताचा सॅम्पल असेल, कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन असेल हे चेक करू शकतो. तर ही आहे पहिली EDTA वायल. दुसरी जी असती तिला म्हणतात प्लेन वायल. आता ही जी आहे ही लाल कलरच्या झाकणाची आहे. याच्यावर लिहिलेलं देखील असतं प्लेन म्हणून. तर ही जी आहे याच्यात तुम्ही दुसऱ्या प्रकारचे जे आपले रक्ताचे किंवा ब्लडचे ॲनालिसिस असतात, तुमचं कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम असेल, तुमच्या लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट असेल किंवा ब्रुसेलासारख्या टेस्ट असतील, तर याच्यासाठी आपल्याला ही वायल लागते. तर हा दोन्हीमधला फरक नक्की बघा तुम्ही. ही पहिली आपण बघितली तर याच्यात तुम्हाला ब्लड ॲनालिसिस रेग्युलर आपण जे करतो CBC ज्याला म्हणतो हे आपण यात करू शकतो. ही वाली जी आहे याच्यात सिरम सेपरेट होतं, म्हणजे याच्यात रक्त गोठतं. आता याच्यात तुम्हाला सॅम्पल काढल्यानंतर यात किती सॅम्पल घ्यायचं असं काही नाही, साधारणतः 2-3 ml सॅम्पल तुम्ही घेऊ शकता. सॅम्पल काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे 45 अंशाला अशी तिरपी उभी करून ठेवायची आहे. म्हणजे यातलं जे रक्त गोठणार आहे तर ते खाली गोठलं जातं आणि सिरम जे आहे किंवा रक्तजल ज्याला आपण म्हणतो ते वर सेपरेट होतं. तर ज्या टेस्ट असतात कॅल्शियम वगैरे, कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल किंवा तुमच्या लिव्हर किडनी फंक्शन असतील, ब्रुसेला असेल, तर या ज्या टेस्ट आहेत या आपल्याला जे रक्तजल जे आहे किंवा सिरम जे सेपरेट झालं आहे त्याच्यावर टेस्ट करायचे असतात. तर त्यासाठी ही प्लेन वायल लागते. तर या 2 ज्या वायल आहेत याचं वेगवेगळं कार्य आहे किंवा वेगवेगळं फंक्शन आहे. तर नक्कीच हे लक्षात असू द्या, कुठल्या सॅम्पलसाठी कुठली वायल पाहिजे. ही निळी वायल जी आहे ती आपल्याला CBCसाठी पाहिजे असते. हिमोग्लोबिन असेल, गोचिड ताप असेल, कुठलं इन्फेक्शन असेल. आणि ही जी लाल कलरची वायल आहे ही आपल्याला कॅल्शियम असेल किंवा ब्रुसेलासारखे टेस्ट असतील किंवा लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शनसारखे टेस्ट असतील, तर या नक्कीच याच्यासाठी आपल्याला ही उपयोगी पडते. जर तुम्ही ही वायल CBCसाठी वापरली तर तो सॅम्पल आपण मशीनमध्ये देऊ शकत नाही. त्याचं पुढं कुठल्याही प्रकारचं ॲनालिसिस आपण करू शकत नाही. बरेचसे वेळेस शेतकरी मित्र आपले लॅबमध्ये येतात आणि ह्या वायलमध्ये सॅम्पल आणलं असतं. त्यांना बघायचं असतं की गोचिड ताप आहे की नाही किंवा कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन आहे की नाही. पण ते काय की कुठून जरी तुम्ही किती लांबून जरी आले असेल तरी ह्या वायलमध्ये तुम्ही सॅम्पल आणल्यानंतर इथं काहीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळं सॅम्पल घेऊन येताना व्यवस्थित लक्षात असू द्या. CBCसाठी तुम्हाला जे करायचं, CBC ॲनालिसिस जे करायचं आहे, गोचिड ताप चेक करायचं आहे, तर याच्यासाठी निळ्या कलरची वायल लागते. तुम्हाला कॅल्शियम वगैरे चेक करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला लाल झाकणाची वायल लागते. खूप खूप धन्यवाद.